तर हॅलो मित्रांनो, जय बोले सर्वांना, स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आता तुम्ही बघू शकता रात्रीचे वाजले 2:13 आणि मी चाललो होतो रात्रीचा अहिल्यानगरला. जे की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. आपण घेतले टाटा मोटर्सचे इव्हेंट करायला. मग तिकडेच जायचं होतं आपला इव्हेंट करायला. पण त्याच्यात भाई रात्रीची एवढी थंडी वाजत होती. दोघं काचा पॅक वगैरे करूनसुद्धा मास्क बिस्क लावून माझी थंडी काही थांबत नव्हती. तिथून आपण घेतलं 2 मित्रांना घेऊन आपण निघालो अहिल्यानगरला. अहिल्यानगरला पोचता आपल्याला झाली होती सकाळ. आणि बाई तिकडची थंडी म्हणजे नाशिक थंडी काहीच नाही त्याच्यासमोर. एवढी बेकार थंडी. साधा गाडीच्या खाली जर उतरलं तरी हात गारठून जायचे आणि आपण तयार केलेली गरमी सर्व निघून जायची. अशा प्रकारे तिथून आपण पोचलो होतो. सकाळी 9 वाजता तिथं पोचल्या आपण या कुत्र्याच्या पिल्लासोबत थोडं खेळू म्हटलं. ते 3-4 कुत्रे त्यांचेच खेळत होते. त्यांना टाटा करून आपण आलो सकाळी. भाऊ ऐकर बरं. काढू का मास्क? हा अरे हाय कर तू पहिले. मास्क काढून दिले बरोबर. तू पण हाय कर. नाश्त्याला घेतला मिसळपाव आणि मिसळपाव दाबून आपण परत आलो होतो आपल्या जागेवर. जिथे की येणार होती मंडळी अजून काही आले नव्हते. त्याच्यामुळं मी परत आलो इकडं कुत्र्यांसोबत खेळत होतो. तेवढ्यात आले बाकीचे कार्यकर्ते. मग या कुत्र्याला जावं लागलं त्यांच्या घरी आणि आम्ही केलं आमचं काम चालू. ही गाडी होती, याच्याबरोबर अजून एक गाडी येणार होती, त्याबद्दल एक कार होती. असा होता इव्हेंट जो तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतरून आली तिथं पब्लिक गोळा झाली हळूहळू. त्यांना जे सर आहे ते सांगत होते गाडीचे तोटे फायदे नुकसान, गाडी चालवण्याने काय होतं काय नाही, तुम्ही कोणती गाडी वापरताय त्याच्यात तुमचं काय नुकसान आहे. आणि मेन म्हणजे ही चार्जिंगची गाडी होती. त्याच्यात CNG प्लस पेट्रोल होतं आणि जी दुसरी जी कार बघताय तुम्ही ती होती चार्जिंगवर. अशा प्रकारे इव्हेंटचा झाला एंड आणि मी झोपून काय तिथून आमचा कार्यक्रम संपला होता. आमची ड्युटी पण संपली होती. तिथून आम्ही घेतला आवरायला. टेंट वगैरे आवरून आपण तिथून निघालो घराकडे. तिथून आम्हाला दिसले या बैलगाड्या दिसताना खूप भारी वाटतं. पण जेव्हा त्यांच्या याच्यावर जो बोजा येतो ते पाहून आहे ना खूप वाईट वाटतं. अक्षरशः त्या बैलांच्या तोंडातून फेस निघत होता, डोळ्यातून पाणी येत होतं. का ते म्हणत होते का नका आमचा एवढा जीव घेऊ रे, आम्ही पण जीव आहे. असं म्हणजे ना जी चाल आहे ना त्यांना अक्कल पाहिजे थोडीशी, का आपण किती लोट टाकला पाहिजे त्या बैलगाडीवर. तर सुधरा जरा, नका एवढा जीव घेऊ. त्याच्यानंतरून आम्ही आलो होतो शनी शिंगणापूरला या दोघं मित्रांसोबत. हाय करा जरा. कोण दाखवतोय का? हा व्हिडिओ कॉल चालू आहे का? आणि मंदिरात देण्यासाठी आम्ही घेतलं होतं तेल घेऊन मग आम्ही आवरली मंदिरात एंट्री. तर मंदिरात एंट्री मारताच आम्हाला दिसली मोठी स्क्रीन. सर्वांनी दर्शन करून घ्या. आणि दर्शन करून झाल्यानंतर मला सांगा कसं वाटलं तुम्हाला. तिथून आम्ही आलो मंदिरात आता खूप अपडेट झालं आहे बाई. खूप म्हणजे जुनं शनी शिंगणापूर आणि नवीन शनी शिंगणापूर याच्यात खूप मोठा फरक झाला आहे. तेच आपण नवीन मंदिर पाहता जात होतो दर्शनासाठी. फक्त एवढंच आहे का थोडं चालावं लागतं. बाकी तिथली जर हे म्हणतात स्वच्छता वगैरे एकदम A1 आहे. दर्शन वगैरे करून आलो. प्रसाद घेऊन इथं पाहत होतो मी. तर एक गुरुजी भगवद्गीता वाटत होते. आपल्याकडं आहे त्याच्यामुळे मी काही घेतली नाही. तिथून मग पुढे आलो. पुढे येऊन मला दिसलं नवग्रहांचं मंदिर. हे साऊथच्या प्रत्येक मंदिरात राहतं. तिथूनच इन्स्पायर होऊन यांनी हे केलं असावं. आणि मंदिरात हे शनिदेवांचं म्हणजे नवग्रहांचं मंदिर पाहिजेच. तिथून आपण सर्व ग्रह दाखवले जे की 9 ग्रह राहतात. ते प्रत्येक 9 ग्रह दाखवले आणि तिथून आपण पटकन बाहेर निघाल्यानंतरून केला व्लॉगचा एंड. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या संकेतचे व्लॉग्स या अकाउंटला फॉलो पण करा.